योद्धा न्यूज मराठी। किरकोळ वादातून लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला। घोडेगाव पोलिसांनी आरोपीला अवघ्या 1 तासात ठोकल्या बेड्या। घोडेगाव अंथरुणाच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले असून एका इसमावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवत आरोपीला अवघ्या 1 तासाच्या आत अटक केली आहे। नेमकी घटना काय? दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी रात्री 11 वाजता वाजेच्या सुमारास एक इसम गंभीर जखमी अवस्थेत घोडेगाव पोलीस ठाण्याच्या दिशेनं येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हालचाल केली। बाळू शिवराम वाजे राहणार आंबेदरा असे जखमी इसमाचे नाव असून त्यांच्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आले होते। पोलिसांनी जखमीला तातडीने घोडेगाव येथील शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी मंचर येथे दाखल केले। अंथरुणावरून झाला वाद। मिळालेल्या माहितीनुसार हरिश्चंद्र मंदिर परिसरात अंथरुणाच्या कारणावरून बाळू वाजे आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता। या वादाचे परिणाम मारहाणीत झाले आणि आरोपीनं लोखंडी रॉडने बाळू वाजे यांना गंभीर दुखापत केली। पोलीस कारवाई आणि अटक। घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे एपीआय सागर पवार आणि पीएसआय महेश पवार यांनी पथकासह शोधमोहीम राबवली। या पथकात पोलीस अंमलदार समीर कांबळे, विठ्ठल वाघ, नामदेव ढेंगळे, गणेश केदारी, अक्षय वायदंडे आणि ओंकार ढोबळे यांचा समावेश होता। या पथकाने कौशल्याने तपास करत अवघ्या 1 तासात घोडेगाव परिसरातून आरोपी रवींद्र रोहिदास सर्जिने याला ताब्यात घेतले। कायदेशीर कारवाई या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 84/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 118 आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड आणि इतर पुरावे जप्त केले आहेत। आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पीएसआय महेश पवार करीत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदेने।